खाना खासच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी दिवाळी। नमस्कार मंडळी, खाना खासच्या दिवाळी स्पेशल एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आपल्या सगळ्या फराळाच्या पदार्थांमध्ये सगळ्यात एक महत्त्वाची आणि छान अशी खुसखुशीत डिश म्हणजे करंजी, आणि ती खूप छान अशी खुसखुशीत व्हावी लागते। आज आपल्या एपिसोड मध्ये मी दाखवणार आहे ती करंजी। चला मग काय साहित्य लागतंय ते बघूया। मैत्रिणींनो, आपण साट्याच्या करंज्या करणार आहोत। त्यासाठी आपण पहिल्यांदा सारण करून घ्यायचं आहे। एक मोठा चमचा तूप घेऊन एका पॅन मध्ये गरम करायचं आहे आणि सारणासाठीचे सगळे इन्ग्रेडियंट्स मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे। सर्वप्रथम मी 1 टेबलस्पून चिरोटी रवा यामध्ये भाजून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही रव्याचं प्रमाण थोडंसं वाढवू पण शकता। रवा आपल्याला बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग किंचित बदलला की आपण 1 टेबलस्पून काजूचे तुकडे ह्याच्यात घालायचे आणि तेही पिंक कलरवर येईपर्यंत परतून घ्यायचे। हे बघा, रंग काजूचा लाईट पिंक झालाय। आता 1.5 टेबलस्पून खसखस यामध्ये घालायची आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही किंचित प्रमाण वाढवू शकता। छानपैकी सगळं परतून आपल्याला सगळ्यात शेवटी खोबऱ्याचा किस यामध्ये सुक्या खोबऱ्याचा घालायचा आहे। हे पहा, रवा, काजू आणि खसखस यांनी आपला रंग चेंज केलेला आहे। आता सुकं खोबरं घालायची वेळ आलेली आहे। हे बघा, 100 ग्रॅम सुक्या नारळाचा किस यामध्ये मी घालत आहे आणि खमंग भाजून घेणार आहे। खोबरं आपल्याला हलकं गुलाबी भाजायचं आहे। एकदम जास्त डार्क कुठलीच गोष्ट यातली करू नका। खमंगच असं आपल्याला सगळं ठेवायचं आहे। आता ऑलमोस्ट आपलं सारणातलं खोबरं आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट भाजून झाले। आता आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून सारण बाजूला ठेवायचं आहे। आता आपण सारण जे भाजून घेतलंय ते थोडंसं थंड करून मग त्यामध्ये पिठी साखर मिक्स करणार आहोत। 100 ग्रॅम आपल्याला पिठी साखर यामध्ये घालायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडी कमी किंवा जास्त करू शकता। हे बघा, एका भांड्यामध्ये सगळं मी काढून घेतलंय खोबरं। आता त्यामध्ये पिठी साखर घालत आहे। यामध्येच मी 4 वेलचींची पूड करून घातलेली आहे। पिठी साखरेमध्येच थोडंसं जायफळ पण घातलं आहे पावडर करून। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। रंगीत करंज्या करायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 300 ग्रॅम मैदा, म्हणजे या आकाराचे 2 बाउल। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून चिरोटी रवा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। याच्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे। 1 टेबलस्पून साजूक तुपाचं कडकडीत मोहन यावर घालायचं आहे। हे बघा, असं बुडबुडे आले पाहिजेत, चांगलं उकळतं तूप घाला। तुपाचं मोहन आपण घालून घेतलेलं आहे। आता
अगदी सावधपणे, कारण गरम तूप असल्यामुळे आपल्याला हे सगळं तूप कोरडंच पिठाला लावून घ्यायचंय। ही प्रोसेस इम्पॉर्टंट आहे, स्किप करू नका। पहिल्यांदा तूप सगळीकडे लावून घ्या असं। आता आपल्याला यामध्ये लागेल तसं कोमट पाणी घालून आपण चपातीचं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून घ्यायचंय। या प्रकारे रंगीत करंज्या करायच्या आहेत, त्यामुळे मी ऑरेंज कलर घेतलाय। आपल्या या पिठातला 2 भाग पीठ आपण एक साइडला करून एक भाग इकडे घ्यायचा आहे एका साइडला, आणि त्यामध्ये हा ऑरेंज कलर पाण्यात मिक्स करून घालायचा आहे आणि तो वेगळा गोळा मळून घ्यायचा आहे आणि वेगळा ठेवायचा। थोडंसं पाणी घेऊया। ऑरेंज कलरचा आपला भाग जो आहे तो मळून झालेला आहे। आता आपण हा बाजूला ठेवणार आहोत आणि व्हाईट कलरचे 2 गोळे मळून घेणार आहोत। ह्याच्यावर आपल्याला मलमलचा एक कपडा ओला करून दोन्हीवर झाकून ठेवायचा आहे। आपण आता साठा आधी तयार करून घेतलाय। 1 टेबलस्पून साजूक तूप आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि असं फ्लफी मिश्रण करून घ्यायचं आहे। हे आपल्याला साठ्याच्या करंज्या करण्यासाठी जो साठा लागतो तो आता लागणार आहे। तो कसा वापरायचा तो आता मी दाखवते तुम्हाला। साठ्याच्या करंज्या करण्यासाठी जी वळकटी तयार करायला लागते ती आपण आता करून घेणार आहोत। त्यासाठी पहिला गोळा मी लाटायला घेतलेला आहे। लाटून बाजूला ठेवा, कारण साठा आपल्याला नंतर लावायचा आहे। आता आपल्याला ऑरेंज कलरची चपाती लाटून बाजूला ठेवायची आहे। ही आपली चपाती जी आहे ती वळकटीच्या मध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा। ऑरेंज कलरची चपाती लाटून झाली आहे, ती मी बाजूला ठेवते आणि शेवटची व्हाईट कलरची चपाती आधी मी लाटून घेते आहे। शेवटची चपाती आपली लाटून झालेली आहे। ही लाटून झाल्यावर लगेचच त्याला प्रथम साठा लावून घ्यायचा आहे। मिश्रण मी घेतलेलं आहे, आता ते सर्व बाजूनी चपातीला लागेल या पद्धतीने लावून घ्या। ह्याच्यानंतर ऑरेंज चपाती आपण यावर ठेवायची आहे। व्यवस्थित ताणून बसवायची खालच्या चपातीवर आणि परत साठा लावायचा आहे। हा पण व्यवस्थित कडेपर्यंत लावून घ्या। आता शेवटची परत पांढरी चपाती आपल्याला वरती ठेवून परत साठा याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आता आपण याची वळकटी वळणार आहोत किंवा रोल करणार आहोत। या पद्धतीने आपण वळवून घ्यायचंय रोल आणि प्रत्येक वळकटीवर साठा लावायचा आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून शेवटी सील करून घ्यायचा आहे। आता हा रोल थोडासा ताणून घ्यायचा आहे या प्रकारे। तुम्हाला जर छोट्या करंज्या हव्या असतील तर छोटे कट द्यायचे आणि मोठ्या हव्या असतील तर थोडेसे वाईड कट्स यावर घ्यायचे आहेत। हा रोल आता आपण अशा प्रकारे कट करणार आहोत। मीडियम साइजच्या करंज्यांसाठी मीडियम मी कट घेत आहे। रोल आता कट करून झालाय। एक एक पीस घेऊन व्यवस्थित त्याचा टोक दाबून घेऊन आपल्याला तळहातावर हे सर्व तुकडे सपाट करून घ्यायचे आहेत। हा असा दाबून व्यवस्थित असा सपाट करून घ्यायचा आणि मग नंतर लाटायला घ्यायचा। अशा प्रकारे सर्व पीसेस आपण सपाट करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला लाट्या सर्व व्यवस्थित लाटून पातळ अशा त्यामध्ये सारण भरून करंजी तयार करायची आहे। आता यामध्ये मी सारण भरती आहे, साधारण 1 छोटा चमचा 1 ते 2।
आणि करंजी बंद करत आहे। वाटल्यास तुम्हाला दुधाचं एक बोट तुम्ही काठाला लावून करंजी दाबून सील करू शकता, म्हणजे ती तळणीमध्ये सुटत नाही। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्या, नाहीतर सारण जे आहे ते तेलात सुटून तेल खराब होतं। त्यामुळे व्यवस्थित सील करून घ्या करंजी। आता आपण कटरनं साइड्स कट करणार आहोत। हे बघा, या पद्धतीने तळण्यासाठी आता ही करंजी आपली तयार झालेली आहे। ही ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा। करंज्या आपण तळण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि एक एक करून आपण तेलामध्ये त्या सोडत आहोत। करंजी आपली खरपूसपणे तळून तयार आहे। आपण एका प्लेटमध्ये ती काढणार आहोत। एक बाजू कडक झाल्यानंतरच करंजी उलटून व्यवस्थितपणे लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला करंजी परतून घ्यायची आहे। या प्रकारे साट्याच्या लेयर्ड करंज्या खाण्यासाठी एकदम तयार आहेत। एकदम खुसखुशीत अशा त्या लागतात। खमंग आणि खुसखुशीत करंजी खाण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा। हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज आमचं चॅनल खाना खास सबस्क्राइब करा। थँक यू।